आपल्या सगळ्या डॅशिंग ताईमाई अक्कांना अमेरिकन भाऊकडून महिला दिनाच्या शुभेच्छा. आजचा आपला हा पॉडकास्ट याच नारी शक्तीला एक कडक सलाम आहे. एका मराठी ब्रँडच्या जगभरात 16 ठिकाणी ब्रँचेस, जो आता येणार अमेरिकेत लवकरच. आज आपल्या सोबत आहेत जयंतीताई कठळे, ज्यांनी 5000 ब्रँचेस उघडण्याचं स्वप्न डोळ्यासमोर ठेवून पूर्ण ब्रह्म उभं केलंय. आणि सर्वात भारी गोष्ट काय माहितीये, ताईच्या प्रत्येक सेंटरची मालकी एका महिलेकडेच असते. हा फक्त एक हॉटेलचा धंदा नाही, तर एक मोठी मराठी चळवळ बनली आहे. जर तुम्हालाही या चळवळीचा भाग व्हायचा आहे आणि पूर्ण ब्रह्माची फ्रँचायझी घेऊन आपली परंपरा, आपली अस्सल चव आणि आपली संस्कृती जपून जागतिक स्तरावर एक मोठी कंपनी कशी उभी करायची, हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मित्रांनो, मी राहुल आणि इथे तुम्हाला दाखवतो अमेरिकेतील गोष्टी आपल्या मराठमोळ्या स्टाईलमध्ये. आज आपल्या सोबत आहेत थेट ऑस्ट्रेलियाहून पूर्ण ब्रह्म या ग्लोबल लार्जेस्ट महाराष्ट्रीयन रेस्टॉरंट चेनच्या संस्थापिका आणि मालक जयंतीताई कठळे. वेलकम टू द पॉडकास्ट जयंतीताई. जय हिंद. नमस्कार सगळ्यांना. सर्व अमेरिकन भाऊच्या सबस्क्रायबर्सला आणि सर्व त्या लोकांना जे हा व्हिडिओ अगदी मनापासून बघतात आहेत. सर्वप्रथम जयंतीताई, मला तुमचं आणि तुमच्या टीमचं मनपूर्वक अभिनंदन करावंसं वाटतंय. आपला मराठमोळा झेंडा तुम्ही ऑस्ट्रेलियामध्ये पर्थ या शहरात फडकवला आहे. तुमचं खूप खूप अभिनंदन. खूप धन्यवाद. मनापासून थँक यू. असे ब्लेसिंग्स मिळत राहणं आणि त्यांनी इन्स्पायर होऊन आणखीन खूप साऱ्या ठिकाणी सेंटर्स ओपन करणं, हे एक ध्येय नसून अनेक पोटांची सोय करण्यासारखं आहे असं माझं मत आहे. वा वा. आपण आहे ना आता थोडंसं मागे जाऊयात आणि जाणून घेऊयात जयंतीताईंचा हा जबरदस्त असा इन्स्पायरिंग प्रवास. तर ताई, तुम्ही महाराष्ट्रातून कुठून? हां, मी तशी विदर्भ कन्या आहे. मी आहे नागपूरची, पण आता झालेत 21-22 वर्ष झाली. तर ती सासूरवाडीमध्ये गेल्यानंतर तीच तुमची कर्मभूमी, तीच तुमची जन्मभूमी असल्यासारखं असतं. पण मला असं वाटतं, की तो फंडा आता चेंज झालाय, की आता कर्मभूमीच ती तुमची महत्त्वाची भूमी असते. मी महाराष्ट्र मध्ये जन्माला आली. शिक्षण सगळं महाराष्ट्रातनं, संस्कार सगळे महाराष्ट्राचे. वा वा. तर मग पूर्ण शिक्षण वगैरे ताई सगळं नागपूरमध्येच? सगळं शिक्षण अगदी के-जी-1 पासनं तर पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत सर्व शिक्षण नागपुरात आणि त्याच्यानंतर जे आय-टी फील्डनी किंवा लग्नानंतर शिफ्ट झालो कर्नाटकामध्ये. माझे लेकरं कर्नाटकच आहेत, कारण ते कर्नाटकात जन्माला आलेले. वाह! इन्फोसिस सारख्या नामांकित कंपनीमध्ये करियर सुरू केलं तुम्ही. ओके. करियर चांगलं चालू होतं. ते सगळं सोडून आता आय-टी जॉब आणि सॉफ्टवेअर जॉब म्हणजे आपलं तुम्हाला माहिती आहे, आपलं महाराष्ट्रीयन ट्रेडिशनल याच्यामध्ये ते असं फार चांगलं मानलं जातं, राइट? इन्फोसिस सारखी कंपनी आहे, एवढं सगळं करियर चालू आहे. हे सगळं व्यवस्थित सगळी घडी बसलेली असताना, ते सगळं सोडून काहीतरी स्वतःचं करायचंय. हा जो बदल होता, हा मनामध्ये तुमचा आधीपासून तशी काही इच्छा होती, की असा काही एखादा प्रसंग होता, त्या प्रसंगामुळे तुम्हाला वाटलं, की बस, आता मला काहीतरी वेगळं करायचं, माझं पूर्ण ब्रह्म वगैरे काय जे असेल, तेव्हा मे बी ती कॉन्सेप्ट नसेल तुमच्या मनात. पण ह्या पूर्ण प्रवासाची काय म्हणतात त्याला, रूट कुठे आहे? सुरुवात कुठून झाली? अगदी मी म्हणेल की कनेक्टिंग डॉट्सचा कन्सेप्टच मुळात आजी-आजोबांपासून आपल्या डोक्यांमध्ये पेरला गेलाय. करेक्ट? की आधी जे काय होतंय ते सगळं चांगल्यासाठी होतंय, याचा उपयोग तुम्हाला कुठेतरी फ्युचरमध्ये होणार आहे, याच्यावर विश्वास ठेवा. असं आपल्याला आपल्या आजी-आजोबांनी सांगितलं नाही का? तर मी त्या विश्वासावर तुम्हाला एक गोष्ट सांगते, की मी अगदी वयाच्या 6व्या वर्षापासून स्वयंपाक करायला सुरुवात केली. नॉट बिकॉज ऑफ परिस्थिती एंड ऑल डोंट वरी अबाउट ऑल दॅट. माझी आजी ही शाळेची प्रिन्सिपल होती आणि घरामध्ये सगळे सणवार व्हायचे. साइड हिरोईन म्हणून मी कायम आजीच्या हाताखाली काम केलेलं आहे. माझ्यासाठी आजींनी किचन हे फक्त स्वयंपाकघर किंवा किचन नसून ती लॅब आहे असं सांगायची आणि इथे जे काय बनवशील त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट तुझ्या सगळ्यात महत्त्वाच्या आयुष्यातल्या लोकांच्या पोटावर होणार आहे. ते जे खातील तसं ते वागतील. त्याच्यामुळे त्यांना खायला चांगलं दे, तर ते चांगलंच वागतील आहे. कारण हार्टचा रस्ता पोटापासून जातो. तर आम्हाला ती शिकवण अगदी लहानपणापासून होती. मग लहानपणापासनं असं कुठेतरी मनात म्हणजे सुप्त इच्छा होतीच, की आपलं काहीतरी असं आपण एक नेव्हर, नेव्हर, नाही? नेव्हर. कधीच नाही. पण बघा आज तुम्ही कुठेही
कुठेही कोणत्याही एखाद्या बेसिक कपल की जे एक बेसिक अर्निंग करतात आहेत, एक अपर मिडल क्लासमध्ये आहे आणि तुम्हाला आता माहिती आहे की तुमच्यात खूप सारी ताकद आहे. त्या सगळ्यांच्या डोक्यात एकदा तरी येतं की यार आपलं रेस्टॉरंट असतं किंवा तत्सम एखाद्या पुरुषाच्या डोक्यात येतं की बापरे! माझी बायको किती चांगला स्वयंपाक बनवते. तिच्या हातचं खायला घातलं ना तर सांगतो सगळे बोटं चोखत बसतील. असं म्हणून तो तिला बिल्डअप करत असतो अनेक वर्ष. पण आपण याचं रेस्टॉरंट करावं का? किंवा आपण याचं करू शकतो का? माझी खूप इच्छा आहे यार रेस्टॉरंट असं प्रत्येकाच्या डोक्यात असतं. पण आमच्या डोक्यात ते कधी खूप असं हिट नव्हतं झालेलं. पण ते म्हणतात ना काहीतरी घडायला काहीतरी बुडाखाली आग लागावी लागते. माझा नवरा प्युअर व्हेजिटेरियन आहे. अच्छा. दादा. हे कायम लक्षात ठेवाल, की तो म्हणजे घासपूस म्हणूनच मी त्याला आवाज तो नाही खात. म्हणजे त्याचं म्हणणं आहे, "तू खा" आणि मी हार्डकोर नॉन व्हेजिटेरियन. वाह! वाह! देवश्री जेव्हा ऑस्ट्रेलियामध्ये आम्ही तिला घेऊन आलो. 2.5-3 महिन्याचं ते लेकरू एवढ्या लहान लेकराला आम्ही सांभाळत होतो. 2008 पर्यंत आम्ही इथेच होतो आणि जाताना आम्ही लोकांनी ते बोर्डिंग पास घेताना ते सांगितलं नाही बेसिकली, की आम्ही व्हेजिटेरियन आहोत. कारण फ्लाइटमध्ये तर व्हेजच खायचं असं ठरलेलं. तर आम्हाला कायम ते पोर्क आणि बीफ आणि ते सगळं आलं. तर कुठेतरी ती आग लागलेली होती. आणि प्रणव पॅरिसला गेलेला असताना आय वॉज कॅरिंग फॉर देवश्री ओन्ली. तर तो पॅरिसला गेलेला आणि तिथे त्याला खरंच 15 दिवसाचं 3 महिने झालं होतं. पूर्ण टोटल त्याचं शेड्यूल आणि तो असा वेड्यासारखा माझं पहिलं प्रेमपत्र त्यांनी तिथनं लिहिलं. वाह, वाह, वाह! आयफेल टॉवरच्या समोर. तर माझी खूप इच्छा आहे, की माझं पूर्णब्रह्म तिथे असावं. त्या दिवशी बहुधा 5,000वी माझी शाखा बहुधा पॅरिसमध्ये आयफेल टॉवरच्या समोर असेल, असा माझा अंदाज आहे. वाह! आजपर्यंतच्या प्लॅनिंगवरनं. तर ते कनेक्टिंग डॉट होते तेव्हाच त्याला म्हटलं होतं, की त्याने मला लिहून पाठवलं होतं, की "मोनी खूप तसं खूप लिहायचंय, खूप मिस करतोय, पण आता खूप भूक लागली तुझ्या हातचा वरण-भात आठवतोय." मी इथे वरण-भात करूच शकत नाही कारण म्हणजे काय करू? काहीच नाही आणलं. म्हणजे एम-टी-आरचे तेव्हा जस्ट चालू झाले होते. तुम्ही ते रिहीट करणारे पाकिटं. वेड हां. पण ते काही त्याला खूप झेपले नाहीत. कारण ते त्याच्यात मानसिक मजा त्याला नाही. झेपत नव्हते सुरुवातीला. असं अनेक खूप साऱ्या वल्लऱ्या करत त्या विचाराने ते 3 महिने काढले. मग त्या त्या स्टोरीनंतर प्रोत्साहन मिळालं का तुम्हाला, की आपलं नाही ते पण आपलं कनेक्टिंग डॉट्सच असतात बेसिकली. तर ते झालेतच किंवा याच्यासाठी हा जिथं-जिथं जाईल तिथे-तिथे त्याला व्हेजिटेरियन मिळालं पाहिजे रे परमेश्वरा, असं मी म्हणायची. पण जेव्हा मलाच जेवायला नाही मिळालं ना फ्लाइटमध्ये तेव्हा मग मग डोकं सटकलं, की अरे बास झालं यार. हे काय नुसतं डिस्कशन करतात, की आपल्याला पोहे आणले पाहिजेत. म्हणून मग मी विचार केला, की आता टेबलवरचे डिस्कशन बंद. आता ॲक्चुअल ॲक्शन चालू झाली पाहिजे. मग मी स्वतःच सगळं प्लॅन केलं. स्वतःच सगळं ते लिहून काढलं. प्रणवला म्हटलं, "मला ₹18,00,000 पाहिजे 2011 मध्ये." तो म्हणे, "काय?" म्हटलं, "हो, मला पाहिजे." तेव्हा तेव्हा ते इन्फोसिसचा जॉब चालू होता तेव्हा? तेव्हा माझा इन्फोसिसचा जॉब चालू होता ओके. मग आणि त्याला 18,00,000चं नवऱ्याकडनं नाही, कर्ज उचललं का? नाही. त्यांनी मला ना सरळ विचारलं, की आपण दरवर्षी त्याला बोनस मिळायचा, तर आम्ही दरवर्षी कुठेतरी फिरायला जायचो. तर मी म्हटलं, "मला यावेळेसचा बोनस नको." तर म्हणे, "पण बोनस तर कमी आहे, तेवढा नाही आहे, 18,00,000चा वगैरे नाही येणार." म्हटलं, "ठीक आहे, तुझी एक मैत्रीण, आपली तुझी लहानी बहीण, अशा दोघींना घेऊ, त्या स्लीपिंग पार्टनर राहतील, आपण करू." म्हणून मग त्यांना घेऊन हे चालू केलं. मग फॉर गुड सेक त्यांच्या रिस्पेक्टिव्ह नवऱ्यांच्या बदल्या झाल्या, त्यांच्या बदल्या झाल्यात. मग ते लोकांनी फॉर गुड दे लेफ्ट अँड देन आय स्टार्टेड धिस ॲज अ कंपनी. आय सेड नाही आता मी हातात घेतलंय तर मी करणार. पण Infosysचा जॉब करत असताना 3 वर्ष घेतलीत सगळा मेनू आणि सगळं प्लॅनिंग करायला. कोणालाच माहिती नव्हतं, की मी पूर्णब्रह्म चालू करणार आहे. सो 2008 मध्ये मी ऑस्ट्रेलियावरून वापस आलो. तेव्हाच मी ठरवलं होतं, की मला पूर्णब्रह्म करायचं. मी तेव्हापासून प्रयत्न चालू करत होती. आधीच ठरलेला होता वापस येतानाच, की हे आता डिस्कशन हे चालू करायचं. पण चालू कसं करायचं? पहिलं फायनान्स नसतं. फायनान्स उभं राहतं. जेव्हा इच्छाशक्ती प्रबळ असते ना, तेव्हा फायनान्स उभा राहतो. कुठूनही उभा राहतो आणि कसाही उभा राहू शकत असतो. तुम्हाला फक्त ते मागता आलं पाहिजे तुमच्या सृष्टीला हं. आणि याच्याबद्दल मग बोलूयात ताई. थोडंसं याच्याबद्दल बोलूयात. कारण मला असं वाटतं ना,
आपल्याकडच्या भरपूर लोकांच्या मनात अशा इच्छा असतात, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या एस्पेशली लेडीज वर्गामध्ये राइट? आणि जे तुम्ही ते तुमचं मला ते पण एक फार छान वाटतं, की तुम्ही वुमन एंटरप्रेन्योर्सलाच पुढे आणायचा प्रयत्न करता आणि त्यांना त्यांच्या पायावर उभं करायचा तुम्ही तुमचा तो प्रयत्न असतो. पण कुठेतरी ना, मला असं वाटतं ना, फायनान्स जेव्हा येतो ना, तेव्हा आपला माणूस फार बिचकतो आणि फार घाबरतो आणि हात मागे करतो आणि जास्त म्हणजे रिस्क घ्यायचं बघत नाही. तर त्याच्याबद्दल तुम्ही काय म्हणजे काय सल्ला देऊ शकता आणि कसं आपण अप्रोच करायला पाहिजे? नाही, मला सांगा, की मी याला असा विचार करते, की तुम्ही अ, कुठल्याही गोष्टीच्या मागे जेव्हा सढळ हेतू असतो, जेव्हा फ्लॉलेस थॉट प्रोसेस असते, की ह्याच्यातनं आपल्याला काहीतरी देणं आहे. ह्याच्यातनं तुम्ही अमुक-अमुक व्यक्तीसाठी हे करताय किंवा अमुक-अमुक कार्यासाठी तुम्ही हे हातात घेतलेलं आहे. तर तुमचा हेतू, तुमचं इंटेन्शन टुवर्ड्स स्टार्टिंग दॅट इज व्हेरी प्युअर आणि प्युरेस्ट फॉर्मलाच फायनान्सेस उभे राहू शकत असतात. जेव्हा तुम्ही फक्त प्रॉफिटेबिलिटीचा विचार करून जर कामं केलेत, तर तुम्ही पहिल्या क्षणीच अडता. बिझनेस आहे, देअर इज नो डाउट अबाउट इट. देअर इज नो मार्केटिंग आणि ब्रँडिंग मधला जो मेजर फरक आहे ना, मार्केटिंग कॅन मेक अँड जनरेट द लीड्स, बट ब्रँडिंग कॅन जनरेट द रिलेशनशिप. हा मेजर डिफरन्स आहे. तोच मेजर डिफरन्स तुम्हाला प्लॅनिंग करताना करावा लागतो, की तुम्हाला फेज वाईज माहिती पाहिजे, की तुम्हाला किती-किती पैसे कधी-कधी लागणार आहेत. सगळे पैसे आज नसतात लागत. पण त्याचं फेज वाईज डिस्ट्रिब्युशन हे प्रॅक्टिकल अलाइनमेंट करणं म्हणतात. यालाच प्लॅनिंग म्हणतात. प्लॅनिंग करतानाच माझे एवढे पैसे नाही, जाऊ दे काय करायचं याला अर्थच नाही. देन यू हॅव ओन्ली टेल द होल युनिव्हर्स दॅट यू आर नॉट इंटरेस्टेड टू डू दॅट. व्हाय दे विल हेल्प. सो अलाइन युअरसेल्फ फॉर द राइट पाथ, फॉर द राइट सीन, for the right way, for the right reason, correct? To reach at some place where you will feel okay. Now this is I can expand. या एक लार्जर पर्पज पाहिजे. एक त्याच्या मागे एक स्ट्राँग व्हाय पाहिजे, की तुम्ही का करतायत हे? नुसतं बरं. म्हणजे त्याला काय म्हणतात तुम्ही म्हणताय नुसतं पैशासाठी करतोय इज नॉट अ गुड इनफ व्हाय. मग तसे प्रॉब्लेम्स येतातच. नाईस. आणि तुमचा व्हाय भरपूर स्ट्राँग होता. पण तुम्हाला काही एकदम प्रकर्षाने आलेल्या अडचणी आठवतात का? मे बी सुरुवातीच्या दिवसांमध्ये काही एकदम म्हणजे असे मी तुम्हाला सांगू का? मला मुळात कधी अडचणी नाही आल्या आणि मी हे पहिल्या दिवशीपासून सांगत आहे. माझ्या आजीनी हे खूप छान शिकवलं, की एकदा हातात घेतलेलं काम पूर्णत्वास नेईस्तोवर सोडायचं नसतं. अवधानं येणारच आहेत. Google शिकवतं, की मी तुला रस्ता दाखवतोय. तू आधी डेस्टिनेशन तर टाक. म्हणजे Googleला आपण म्हणतो का, "चल बाई कुठेतरी घेऊन चल." अरे कुठे म्हणजे काय? तो काहीच नाही उत्तरच नाही देऊ शकत. त्याला काहीतरी डेस्टिनेशन द्यावं लागतं, की मला इथे मग तो रस्ते दाखवतो. मग तो म्हणतो चालत गेला एवढं, कारने गेला एवढं, फ्लाईटने गेला एवढं. मग त्या रस्त्यांवरच्या येणाऱ्या खाचखळग्यांना घाबरून आपण तिथे जाणं सोडतो का? अगदी बेसिक आहे ना. मग ते पहिल्या दिवशीपासून होतं. कंप्लीट ओरिएंटेड गोल, कंप्लीट फोकस्ड अंडरस्टँडिंग. वी डोंट एक्सेप्ट थिंग्स. म्हणजे आपलं बॅच जे आहे ना दादा, ते ना एक्सेप्टन्सलाच घाबरतं. फेल्युअरला घाबरतं. रिस्क टेकिंगला घाबरतं. खूप या एनालिसिस करत बसतात पैशांचा. मराठी माणूस आणि व्यवसाय हा आपण नेहमी ऐकत आलोय लहानपणी मी तर भरपूर ऐकत आलोय, की मराठी माणूस व्यवसाय करू शकत नाही किंवा चांगला व्यवसाय करू शकत नाही. ते मराठी माणसाला बिझनेस नाही करायचा किंवा धडसत नाही वगैरे आता ही थोडं जुनं झालंय. करतात. लोकं करतात, पडतात, हुशारक्या मारतात, खूप उड्या मारतात, पडतात, परत परत चालू करतात. सगळं चालू आहे. स्टेबल बिझनेसेस पण आहेत, जे मराठी माणसांनी चालू केलेले आहेत. हां, प्रेम नाही. म्हणजे जर सलमान खानला ग्लॅमर आहे, त्याच्या अवतीभोवती 5 लोकं येतील, तर मे बी रेणुका शहाणेंना नाही. त्यांना गरज नाही. कारण त्या आपल्यातल्या असं आपण म्हणतो. आणि आपणच आपल्याच गोष्टींना कमी करतो. इथे आता मानसिकतेचा प्रश्न. आपण ना कॉम्पिटिशन आपल्याशी करतो, जगाशी नाही करत. तो प्रॉब्लेम. एक एक साउथ इंडियन दाखवा, की जो इडलीला नावं ठेवतोय. एक दाखवा. मी त्या माणसाला जन्मभर पुरणपोळ्या फ्री वाटेल. नाहीये. ते नावच नाही ठेवत. ते जातात, गप-गुमान खातात, वापस येतात. आता आमच्या इथे फीडबॅक देणारे लोकं येतात.
फीडबॅक एका लिमिटपर्यंत घेता येतो. गरम पोळी वाढली नाही, असं Googleवर लिहून फायदा नसतो. तिथे त्या मॅनेजरला सांगायचं, की मला गरम पोळी मिळाली नाही, मी 2 मिनिटं थांबतोय, मला गरम पोळी दे. बरोबर आहे ना? इथे तुम्ही तुमचं वेटेज वाढवायचा, तुमचे ब्राउनी पॉइंट्स वाढवण्याच्या भानगडीत समोरच्याच्या केलेल्या सर्व परिश्रमांवर एका मिनिटात पाणी टाकताय. तो तुम्हाला लुटायला नाही बसलाय. तो त्याचा बिझनेस करतोय आणि त्याच्या बिझनेसमध्ये तो ठरवतोय, की याचं प्राइसिंग काय राहील. मग मराठी माणूस जास्त क्रिटिकल असतो असं वाटतं का कुठेतरी? हां, आहे. खूप मला मला हे वाटतं. जास्त म्हणजे खूप आहे. खूप. अतिरेक करायचा. आता हेच सगळे गम-गुमान मी तुम्हाला खरं सांगते. मी पूर्णब्रह्म चालू करण्याच्या मागचं रिझन एकच होतं. याची अवेलेबिलिटी नव्हती. अनअवेलेबिलिटी इज इक्वल टू नो डिमांड हे इक्वेशन आपल्या महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृतीवर लादलं जात होतं. हं, बरोबर आहे. आम्ही ते इक्वेशनच खोडून काढतोय. बस अवेलेबिलिटी आहे आणि त्याची डिमांड पण आहे. फोडणीचं वरण खायला येणारा एक पंजाबी माणूस तुमच्याकडे इतक्या आनंदाने फोडणीचं वरण खाऊन जातो. तेच फोडणीचं वरण एखादा मराठी माणूस खात असताना ते काय केलंय करा काहीतरी अरे! आता ते मराठी माणसाचं म्हणणं आहे, की त्याला कळतं का महाराष्ट्रीयन फोडणीचं वरण कसं असतं? तुम्ही खराब बनवताय. माझं म्हणणं आहे, मी लसूणाची फोडणी घातलेलं फोडणीचं वरण बनवलं आहे. मी हे बेसिक याच्यासाठी म्हणते, की कारण मराठी माणसाला कुठेतरी समंजस्वावर यावं लागेल. जस्ट बिकॉज ती बाई चालवतेय, म्हणून तुम्ही पाय खेचायला उभे असाल, मला प्रॉब्लेम नाहीये. कारण मी स्ट्राँग बिलीफवर आहे, की आज तुम्ही आजारी आहात, उद्या तुम्ही नॉर्मल होणार. करेक्ट? कारण आज तुम्हाला नाही कळत आहे, की ते किती चांगलं दिलं जातंय. बरोबर आहे? मी 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 नाही म्हणत खराब आहे. मी कधीच नाही म्हणणार. मी बेस्ट आहे. मी बेस्ट क्वालिटी, बेस्ट क्वांटिटी आणि बेस्ट सर्व्हिंगवर आहे. आणावं कोणी कंपॅरिझन करायला. मग तुम्ही तिथे जाऊन खा ना. समजा तुम्हाला अमुक-अमुक ठेल्यावरचीच मिसळ खायची आहे. मग तुम्ही तिथे जाऊन खा. ते तुम्ही तिथे ताशेरे ओढणार, यांची मिसळ अशी, ह्यांच्या मिसळमध्ये पाव असा, अरे पाव तोच आहे. तोच जो अख्ख्या मुंबईत जातोय किंवा अख्ख्या महाराष्ट्रात जातोय किंवा अख्ख्या बंगलोरमध्ये जो पाव येतोय. वी वर द पायोनियर टू ब्रिंग दॅट मुंबई पाव इन लादीपाव. बॅक 2011 मध्ये कोणाला माहिती होतं? 2 सेंटर्सला ते लोकं पाव द्यायचे. एक आम्ही आणि एक राजधानी. करेक्ट. सो ती धमक लागते. ती धमक प्रत्येकामध्ये नसते. मला हे विचारायचं होतं, की सगळ्यात पहिलं लोकेशन कुठलं होतं? कुठल्या सिटीमध्ये होतं? कोरमंगला, बंगलोर 426 स्क्वेअर फीट, 400 स्क्वेअर फीट. 24 सीटर क्या आणि बात है! 24 सीटरवरनं डायरेक्ट 5,500 स्क्वेअर फीट 250च्या थाळ्या. ते एवढा मोठा लीप होता तो माझ्यासाठी. तो केला. तो क्रॉस करणं गरजेचं आहे. दादा त्याच्याशिवाय नाही होणार. जंप मारावी लागते. जेव्हा तुमचा उदरनिर्वाह तुम्हाला चालवायचा असतो ना, नाक, डोळे सगळं बंद झालं तरी, "अरे अभी दिमाग चालू है." ते 400 स्क्वेअर फीटचं लॉन्च केलं आणि हे जे स्केल केलं याच्यामध्ये किती म्हणजे 9 किती एक महिने. एक 9 महिने? फक्त 9 महिन्यांमध्ये शिफ्ट मारलाय. बिकॉज ऑफ आय-टी बॅकग्राऊंड माझं खूप छान प्रेझेंटेशन होतं. फायनान्सेस तयार केलेत, जे की ॲक्चुअल फायनान्सेस होते आणि सी-एच्या लँग्वेजमध्ये त्याला सेट केलं. बँकेला प्रपोजल दिलं. बँकेने येऊन चेक केलं, की हे कसं आहे, काय आहे, व्यवस्थित आहे, सगळं चालू आहे. आता कुठे करणार आहे, हे प्रपोज आहे, एवढे 20% आम्ही टाकतोय, उरलेले 80% तुम्ही द्या. तेव्हा सी-जी-टी-एम-एस-सीच्या अंडर रेस्टॉरंट्सला लोन्स मिळायचे. दे गेव अस द लोन. 75,00,000 रुपये अकाउंटमध्ये पडले होते. आठवडाभर झोपच लागली नाही. एवढे पैसे बापजन्मात पाहिले नव्हते. अहो सर, तुम्हाला सांगते पहिला 2,00,000चा चेक लिहिलाय ना, किती शून्य लिहायचे असतात. हात थरथर, थरथर, थरथर कापलाय माझा. पहिला 2,00,000चा चेक लिहिताना. कधीच नाही विसरणार. शून्य किती असतात 2वर हे कळायला वेळ लागला होता. इतके बेसिक घरातनं आलेलो आहे. फर्स्ट जनरेशन आंतरप्रेन्योर. सी फॅमिलीमध्ये तुम्ही कोणीच व्यवसाय वगैरे नव्हतं कोणीच करत? कधीच नाही. सगळे टिपिकल डॉक्टर्स आहेत, इंजिनिअर्स आहेत, आर्किटेक्ट्स आहेत, टीचर्स आहेत. बास. नाही. नवरा तर बिलकुलच नाही. नवऱ्याने इतकं स्वयं सारखं बनवलं. मी कितीदा म्हणजे आपण टिपिकल बायकोवाला प्रकरण जे असतं ना, की उगाच नवऱ्याजवळ जाऊन शिथिल व्हायचं. उगाच नवऱ्याजवळ जाऊन असं दाखवायचं, की बापरे! मी किती, किती अबला. तुझ्यावर डिपेंडंट आहे. हे असले फालतू प्रकरणं प्रणवनी लागूच नाही दिले आम्हाला. त्याचं म्हणणं आहे, "तू माझी वर्गमैत्रीण आहे. तू वर्गामध्ये जेवढी बंड होती, जेवढे तुला म्हणजे टेरर होता तुझा,
की तुझ्याशी बोलायला पोरं घाबरायची. आणि ती पोरगी मला येऊन म्हणायची, "अरे, मी हे बरोबर करतेय का?" मी त्या जयंतीवर प्रेम केलंय. मला तीच जयंती पाहिजे आयुष्यभर. त्याच्यामुळे तुला ऑप्शन नाहीये. यू कॅनॉट कम बॅक टू मी एंड से, "ओह, आय एम क्रायिंग." नो, नॉट पॉसिबल. आय विल नॉट गिव्ह एनी सोल्युशन. कारण आधी तुला सोल्युशन देणारा प्रणव नव्हता. मग आता कशाला पाहिजे? मी तुझा पार्टनर आहे. तुझा लाईफ पार्टनर आहे. मी तुझ्या सोबत उभा आहे. पडली तर आपण सगळे पडू. निपजली तर आपण सगळेच निपजू. काय प्रॉब्लेम? तुमचं लव्ह मॅरेज आहे का तुमचं? आमचं लव्ह मॅरेज आहे. 11वीत वाह! तो वाह! प्रेमात पडला. मी ग्रॅज्युएशनमध्ये त्याच्या प्रेमात पडले. फार 6-7 वर्ष प्रण कम प्रण अनुभव आहे. हां, प्रणवला फारच तुम्ही फार फार वेळ लावला तुम्ही हो म्हणायला ताई. मी खूप वेळ लावला. मी त्याला सांगितलं होतं, मला तुझ्या बेसिक सॅलरीवर नाही जगायचं. हो, म्हणजे मला माझं पाहिजे ना, माझा हिरा मला विकत घेता आला पाहिजे. मी तुझी वाट नाही बघत बसणार, की आता तू मॅरेज डेच्या पहिल्या अॅनिव्हर्सरीला मला अ, डायमंड देशील गिफ्ट. का? मी 2 डायमंड आणावेत आणि त्याला 1 गिफ्ट करावा आणि स्वतःला 1 घालावा, की बघ मी 2 आणलेत. असा विचार का नाही? नाही उगाचच शहाणपणा. त्याच्यात मग रडत बसायचं, की दिलाच नाही. आमचं नशीब अरे काय काय मजा असते. आता तुम्ही म्हटले, की प्रणव भाऊंचं काहीच इन्व्हॉल्वमेंट नसते पूर्ण प्रणव ब्रह्मामध्ये. ना ही इज लाइक अ फॉर मी. फॅमिली लाईफ, 2 पोरं घरामध्ये. 2 नाही आता तो एक पेट पण आहे तुमच्याकडे. तशी 5 पोरं आहेत. 5 नाही टोटल 5 जण आहेत जे लेकरासारखे आहेत. ओके. पार्थ, देवश्री, आमचा ग्रॅव्हिटी नावाचा पेट, प्रणव आणि माझे सासरे. हे 5ही लेकरं आहेत सध्या. यांचे हे टायमिंग सांभाळावे लागतात. यांचे औषधं, मेडिसिन सांभाळावं लागतात. यांनी व्यवस्थित जेवणं केली आहेत की नाही ते बघावं लागतं. यांनी अभ्यास केला का? बाबांनी गुरुचरित्राचं पारायण करताना त्यांना त्रास तर नाही झाला ना? किंवा प्रणवच्या मीटिंग्जला जाताना प्रणव व्यवस्थित पोहोचला आहे की नाही? या 5ही गोष्टी मी खूप आनंदाने करते. टाईम मॅनेजमेंट कसा कसा शक्य होतो? कारण डोक्यामध्ये टाईमचं लिमिटच नाहीये. तुम्ही एक साधं एक्सपेरिमेंट करून बघायला होता. साधा एक्सपेरिमेंट हां, एकदम बेसिक एक्सपेरिमेंट 8 दिवस करा. हां. रोज सकाळी तुम्ही जितके वाजता उठता, त्याच्या 1 तास आधी उठा. त्याचं काय? 1 तास आधी उठा, ओके. रोज 8 दिवस करायचे. पहिले 2 दिवस मग सुधारणारच नाही, की "अरे यार, काय केलं माहीत नाही. अरे यार, काय केलं माहीत." त्याच्यानंतरच्या 2 दिवसांमध्ये तुम्ही आयडेंटिफाय कराल आणि त्याच्यानंतरचे 3 दिवस तुम्ही ॲक्चुअली इम्प्लिमेंटेशन चालू कराल. युअर 1 तास वाढलाय. आता याचं कॅल्क्युलेशन करा. 365 तास तुमच्या आयुष्यातले वाढले एका वर्षात आणि 365 तास म्हणजे किती दिवस? म्हणजे 15 दिवस तुमचे उगाच वाढलेत, की ह्या 15 दिवस "अरे मेरे पास टाईम ही नहीं है, मेरे पास टाईम ही नहीं है." 15 दिवस आहे एक्स्ट्रा असेच मिळालेत बारीक-मधनं. मी असेच माझे दिवस जमा करते, जे माझे असतात तो. असं जागं करावं लागतं. "हेल्लो, हेल्लो, गेट अप. हेल्लो." प्रयत्नांना परमेश्वर आहे. न प्रयत्न करणाऱ्याला काही नाहीये. ओके. आता आपण पुन्हा त्या आपल्या स्केलिंग स्टोरीकडे जाऊयात. 400 स्क्वेअर फीटचं एकदम विथिन 9 मंथ लोन वगैरे करून मोठा घेतला. पण तेवढी मोठी टीम पण जबरदस्त एवढ्या पटकन रॅम्प अप करावी लागली असेल, राइट? मला हा अनुभव खूप छान आला. मी ती लहान लेकराची गोष्ट मला खूप आवडते. आता ती खूप मोठ्या प्रमाणात दाखवली जाते रील्समध्ये वगैरे, की एक लहान मुलगा एक मोठं गाडीचं चाक असं वर करत असतो हां. आणि तो ते करतो आणि ते बरोबर उभा करतो. कारण त्याला तिथे न सांगणारा, की तुला हे जमणार नाही, ते तुझ्या बसचं नाही असं सांगणारा कोणीच नसतं. बरोबर? मला बंगलोरमध्ये ना कोणीच नव्हतं हे सांगणारं, की तुझ्याच्याने हे होणार. जे काय करायचं होतं ते मला करायचं. आणि तुम्ही डोअर ओपन केले ना, की हजारो हात तुम्हाला मदत करायला. जर हाउसकीपिंगवाल्या बायका आतमध्ये रोटी म्हणजे ज्वारच्या भाकरी बनवणाऱ्या नॉर्थ कर्नाटकी बायका सगळ्या आल्यात. पटापट, पटापट, पटापट आल्यात. मग त्यांना काय सांबार आणि फोडणीच्या वरणातला फरक सांगावा लागला. तेवढा सांगितला.
आणि आता सध्या जे ट्रेंडिंग चालू आहे की नाही, ते गणपती महाराज, त्याच्यानंतर शंकर भगवान, ते विष्णू, ते सगळे कारमध्ये बसून तुमच्यासोबत आहेत. त्याच ट्रेंडवर मी तुम्हाला सांगते. हा ट्रेंड तर माझ्या आयुष्यात अनेक वर्ष झाली चालू. असं डोळे बंद करा, "अरे परमेश्वरा, काय रे कुठं आहेस?" असं म्हटलं का दारात 2 जण उभे. त्याच दोघांमधला एक व्यक्ती होता तो म्हणजे संदीप, एक व्यक्ती होता तो म्हणजे भाग्येश आणि अनेक सख्या जुळत गेल्या. त्या म्हणजे माझ्या फ्रँचायझी ओनर्स. आता त्यांना हा जो सट, प्रकार आहे सट, ना, सट, सट सेंटर्स चालू केले. तुमच्या ह्या स्टोरीमध्ये तुम्ही फ्रँचायझी ओनर्स, वुमन ऑपरेटेड आणि महिलांना तुम्ही प्राधान्य देतात किंवा तुमचं ते म्हणणंच असतं. आणि ही गोष्ट मला फार फार छान वाटते, की असं कोणीतरी एक प्लॅटफॉर्म बनवून देतंय. याच्या मागेही काही आहे का स्टोरी? मला स्त्रीला ना प्रॉडक्ट म्हणून नव्हतं ठेवायचं. खूप वर्ष मी तिला प्रॉडक्ट या मोल्डमध्ये बघितलं. म्हणजे कधी ती ब्लॅक स्क्रीन प्रॉडक्ट आहे, कधी ती व्हाईट स्क्रीन प्रॉडक्ट आहे, कधी ती वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुवावे लागतात आता. त्याच्यामुळे तिची कंबर दुखते. असं म्हणून ती कुठल्यातरी एका अलाइनमेंटचं प्रॉडक्ट मला नव्हतं पाहिजे आणि जेव्हा लीगल अलाइनमेंट्समध्ये चेक केलं, तेव्हा हे कळलं, की बायकांची नावं सगळीकडे आहेत. पण त्यांच्याजवळ साधा काढण्याचा सुद्धा अधिकार नाहीये. मी तेव्हाच ठरवलं हे जगातलं सगळ्यात मोठं मराठी रेस्टॉरंट, 5,000 सेंटर्स, सर्व वुमन ओरिएंटेड, एव्हरी सेंटर विल बी होल्ड बाय वुमन. हे लिहून काढलं. पहिलं वाक्य आहे हे. पूर्ण ब्रह्मचा लोगो तयार झाल्यानंतर. मिशन स्टेटमेंट आहे हे तुमचं. मग आता सगळ्या ब्रांचेस कंप्लीटली वुमन ओन्ड अँड ऑपरेटेड? वुमन ओन्ड अँड ऑपरेट. मॅक्सिमम लेडीज असतात. ओन्ली जेंट्स कॅनॉट कम. यू शुड हॅव वन लेडी. कंपल्सरी. नसेल तर आम्ही अग्रीमेंट पण साइन नाही. किती धनाढ्य असो, त्यांनी म्हटलं, "नाही, नाही, मला कुठलीच लेडी नकोय." मी त्याला म्हणते, "मला बहीण मान, मला घे फ्रँचायझी ओनर." व्हिच इस फाईन. किंवा एखादी अजून फ्रँचायझी ओनर असेल, तिला घे बहीण मान. पण तुझ्यासोबत एक तरी लेडी पाहिजे. मैत्रीण आण, बहीण आण, मुलगी आण, आई आण, बायको आण, पार्टनर काय वाटेल ते. एक तो मला असं फार वाटतं माहिती आहे का, की डायव्हर्सिटी ऑफ थॉट जेव्हा असं अशा गोष्टी करत असता तुम्ही, तेव्हा फार महत्त्वाचा असतो. नुसते सगळे पुरुष-पुरुष असले तर ते एक एक बॅलन्स पर्स्पेक्टिव्ह मिळणं शक्यच नाही. त्याच्यामुळे कारण तुमची थॉट प्रोसेस तशी आहे. ते तुमचे लिमिटेशन्स नाहीये. कारण तुम्ही त्या संस्कृतीमधनं वाढलेले आहात. पूर्ण ब्रह्माचा एक छान एक तुम्ही बिझनेस मॉडेल बनवलंय. छान स्केल केलंय त्याला. वेगवेगळ्या देशांमध्ये पोहोचवलंय. ही सिस्टम हळू-हळू कोणी डेव्हलप केली? ही सगळी इन होम ग्रोन सिस्टम आहे? तुम्ही स्वतः सगळी डेव्हलप केलेली सिस्टम आहे? मला खूप खूप लोकांनी विचारलं, की तुम्ही फ्रँचाइज इंडियाला जॉइन करा. तुम्ही अमक्या फ्रँचाइज बिझनेस ॲक्टिव्हिटीजला जॉइन करा. म्हटलं नाही. माझं बेबी आहे. माझ्या बेबीला माझं ब्रेन चिडलंय. त्याला डायपर घालायचं का लंगोट घालायची ते मी ठरवीन. तुम्ही कशाला येऊन सांगताय, की पॅम्परचंच घेईन, ह्याचंच घेईन, त्याचंच घेईन. मी ठरवेन. मला पॅम्पर आवडलं मी घेईल. मला मनी पॉवर आवडलं ते मी घेईन. पण मी ते प्रॉफिटेबल प्रूव्ह करेन. त्याच्यामुळे पूर्ण बिझनेस मॉडेल लिहून काढलाय. सी दादा, कुठलीच गोष्ट विथआऊट प्लॅनिंग आणि विथआऊट टाईम गिव्हिंग होत नाही. लेकरू सुद्धा 9 महिने घेतं पोटाच्या बाहेर आहे. बरोबर? सो यू हॅव टू गिव्ह दॅट टाईम. इन्व्हेस्ट युअर टाईम. पूर्ण ब्रह्माचं सगळं मॉडेलिंग रिवॅम्प करण्यासाठीचा सगळ्यात मोठा टाईमलाईन आमच्याजवळ अवेलेबल होता कोव्हिडचा. अच्छा. कोव्हिडमध्ये आम्ही कंप्लीट मॉडेल रिव्हर्स मारलं. आधी आमचं मॉडेल फोफो मॉडेल होतं. फ्रँचाइज ओन फ्रँचायझी ऑपरेटेड. आम्हाला फ्रँचायझी फी मिळाली, की आम्ही त्यांना म्हणायचो, की आम्ही मदत करतोय तुम्हाला. आम्ही तुमचे सगळे एम्प्लॉयी आम्ही सांभाळू. काळजी नाही, त्याचे आम्ही सर्व्हिस कॉन्ट्रॅक्ट्स घेऊ. पण मग लोकांना ते काही झेपलं नाही, जमलं नाही. मग त्याच्यामध्ये त्यांचे प्रॉब्लेम्स व्हायला लागले. कारण मग त्यांना मॅग्या विकायच्या होत्या, मग त्यांना इडल्या विकायच्या होत्या, पनीर विकायचे होते. मग मराठी ब्रँड राहत होता. मग हं. आमचं रोजचं हॅसल चालायचं. मग आम्ही कोव्हिडमध्ये ती अपॉर्च्युनिटी घेतली आणि आम्ही सगळं आमच्या हातात घेतलं, की आता आम्ही तुम्हाला पैसा काढून. इट्स अ फोको मॉडेल, फ्रँचायझी ओन कंपनी ऑपरेटेड. सो यू बीइंग अन इन्व्हेस्टर ॲज अ फ्रँचायझी अँड वी बिकम अ फ्रँचायझर अँड ऑपरेटिंग पार्टनर. विल ऑपरेट द ऑन वर्किंग कॅपिटल. वर्किंग कॅपिटल कमी झालं तर दोघंही पैसे घेणार नाही. जर वर्किंग कॅपिटल सेम असेल, तर दोघांनाही रेव्हेन्यू शेअर आणि पर्सेंटेज प्रॉफिटेबिलिटीचे मिळतील. मग आता हे सगळं कॅल्क्युलेशन बसवायला लागला ना, आम्हाला वेळ लागला. प्लॅनिंग लागलं. लिहून काढावं लागलं. एक-एक पॉइंट लिहून काढायचं. पण काय होतं, लोकांना या मॉडेलमध्ये पण आता लोकांचे असे मतं झाले आहेत,
की नाही मग आमचा लॉस झाला तर काय? अरे लॉस बिझनेसचा आहे बाबा. आम्ही तिथे ऑपरेटिंग पार्टनर्स आहोत तुमचे. आम्ही तो बिझनेस चांगलाच रन होण्यासाठी काम करू ना, कारण ब्रँड आमचाच आहे. बरोबर आहे. जर लॉस झाला तर आम्ही पण तुझ्यासोबत पार्टिसिपेट करतोय. आम्ही पण पैसे नाहीच घेणार आहे. वर्किंग कॅपिटल त्याच्याचसाठी टाकलं जातं. खूप महत्त्वाचा पॉइंट आहे. वर्किंग कॅपिटल हाल्फ आलं ना, तर आमचे सगळे फ्रँचायझी ओनर्सना असं माहिती आहे, की हे हाल्फ आलंय. हे लोकं आता काही आपल्याला पैसे द्यायचे नाही. ते पण मदत करतात. त्यांचे जे पण कॉन्टॅक्ट्स आहेत त्यांना कनेक्ट करणे, त्यांना पूर्ण बर्मच्या सेंटर्सला पाठवणे. मे बी बऱ्याच ठिकाणी कनेक्ट अवेलेबिलिटी नसते. ते करून देणे. इव्हेंट्सची ऑर्डर, केटरिंगची ऑर्डर या सगळ्या गोष्टी बाहेरच्या आहेत. त्या आम्हाला गो हँड मिळत जातात. त्यांनी फायदा होतो आणि सगळे फ्रँचायझी ओनर तेवढ्या शार्पली या साइडला उभे आहेत आमच्यासोबत. काही लोकं तर रोज सेंटर्सवर येतात, की "ठीक आहे ना, तू नाही पोहोचू शकत, आम्ही तर पोहोचू शकतो. आम्ही ट्रेनिंग घेतलंय फ्रँचायझीचं तुझ्याकडनं." पूर्ण ट्रेनिंग दिलं जातं. इत्थंभूत शिकवलं जातं. आठवडाभर आमच्यासोबत राहावं लागतं. त्याच्यात आम्ही अच्छा. फिजिकली सगळं ट्रेनिंग समजा ए बाहेर टू देशात झेड असेल ना, सगळं. सगळं बाहेर देशात असेल तर आम्ही सेटअपला जेव्हा जातो तेव्हा ट्रेनिंग घेतो. बाहेर देशांमध्ये तर 80-20 ला बसतोय आम्ही लोकं. म्हणजे 80 तुमचे 20 आमचे. प्रॉफिट झाला तरी लॉस झाला तरी कॅपिटल तुमचे आहे पूर्ण. मग आम्ही जेव्हा तुम्हाला हे ट्रेनिंग देतोय, तेव्हा तुम्ही ते बघा ना. फ्रायडे, सॅटर्डे, संडे या तिथे. काय हरकत आहे? तेवढाच एक हँड आहे. देखते है ये लोग कैसा करते. अरे काय कॉम्पिटिशन लावली आहे. तुमचाच पैसा लागलाय. आमच्याशी कॉम्पिटिशन करून फायदाच नाहीये. आपण मिळून येणाऱ्या गेस्टला चांगलं खाऊ घालावं, हा विचार पाहिजे. आणि हा विचार ज्या फ्रँचायझीचा असतो त्यांनाच फ्रँचायझी. आता आपण थोडंसं बोलूयात अमेरिकेमध्ये काही प्लॅन आहेत का? अटलांटामध्ये एक सेटअप होता आमचा. कॅलिफोर्नियामध्ये बुकिंग करून आलो होतो. पण कोव्हिडनी बऱ्यापैकी हाणला अक्षरशः. पण अटलांटामधल्या सेटअपनी पण खूप शिकवलं. पण अर्थात मग वंदे भारतने टीम्सला वापस बोलवावं लागलं एंड देन वी हॅव क्लोज्ड डाउन आवर ब्रँड फ्रॉम देअर. माझा जो यूएसमधला पूर्णब्रह्मचा ब्रँड रजिस्टर्ड आहे. अच्छा. ट्रेडमार्क रजिस्टर्ड विथ यूएस गव्हर्नमेंट फॉर नेक्स्ट 20-24 इयर्स. म्हणजे काय म्हणतात पाया आहे रेडी हां, अमेरिकेमध्ये. कंपनी पण तयार आहे ना सर. तर मग जर आता फ्रँचायझी अमेरिकन घेणं खूप आवश्यक आहे. कुणीतरी इन्व्हेस्ट करायला हवंय. पण आता सध्या व्हिसाचे, इमिग्रेशनचे जे काही रेग्युलेशन सध्या चालू आहेत, हं, त्याच्यामुळे वर्क व्हिसा मिळणं थोडं कठीण होतंय. स्किल्ड रिसोर्सेसला पण वर्क व्हिसा मिळणं कठीण होतं. बरोबर आहे. तर तो एक प्रॉब्लेम येऊ शकतो. पण लोकल हायर्स करून त्यांना ट्रेनिंग देण्यासाठीचे अवेलेबल व्हिसा आमच्याजवळ आहेत. जर लोकल इन्व्हेस्टर असेल आणि ते जर म्हटले, की आम्ही लोकलच टॅलेंट इथे त्यांना ट्रेनिंग वगैरे आम्ही करून सुरू ट्रेनिंग करू. द्यायला येऊ. ऑनलाईन ट्रेनिंग ते दिले जातात. ते ऑप्शन आहे? ते पण बेस्ट ऑप्शन आहेत. मग त्याच्यामध्ये आम्ही दोघं जण, मी आणि संदीप को-डायरेक्टर आमचे. आम्ही दोघं जण ट्रॅव्हल करतो. जागा फायनलायझेशन, फिजिबिलिटी स्टडी, सॉइल टेस्टिंग, वॉटर टेस्टिंग, त्याच्यानंतर फ्रँचायझी अग्रीमेंट आणि लोकल लोकांचं ट्रेनिंग. याच्यासाठी आम्ही स्वतः तिथे थांबून त्या लोकांना ट्रेनिंग देतो आणि सेटअप करून देतो. आमचं कोड सिस्टमवर काम आहे बघा. हे कोड एवढंसं सिस्टम घाल, म्हणजे याच्यात काय असतं? याच्यात तिखट एवढंच घाल असं नाहीये. कोड आहे. समजा तुम्ही मसाले भात म्हटलं ना, तर आमचा कोड आहे 10084 झालं. या कोडनी तो स्पाइसेस टाकेल, त्याचा मसाले भात एक्झॅक्टली सेम टेस्टचा बनणार. स्पाइसेस तसेच त्यांच्यापर्यंत पोहोचवले जातात. वेंडर सगळे सेट आहेत. म्हणून तर एखादा स्पॅनिश बंदा आमच्याकडे मोदक सहज बनवतो. त्याला मोमोज सांगावे लागतात अर्थात. स्वीट मोमोज. इतके सुंदर बनवतो, काही प्रॉब्लेम नाही. त्यांच्या भाषेत त्यांना काय समजतंय ते समजावून सांगता आलं पाहिजे. त्याचे ट्रेनिंग सेट्स वेगळे. पण बेसिकली सिस्टम, ट्रेनिंग, प्रोसेस सगळं मिळणार. सगळं सेट आणि तुम्ही त्याच्यात प्रॉफिटेबिलिटी काढू शकता जर तुम्ही त्याच्यात स्वतःचं डोकं न घालता कामं केलीत तर. की नाही इकडे असंच चालतं, इकडे असंच चालतं. तर तुमच्या आधी मी पाहिलाय अमेरिका आणि तिथे सेल केलेला आहे आणि प्रॉफिटेबल सेल केलेला आहे. करेक्ट. आता ही गोरी लोकं 5 नंतर पाणी पित नाही. सर्व गोऱ्यांना 5 नंतर वाईन लागतेच. लाग आमचा वारुणी नावाचा ब्रँड आहे, जो आम्ही इम्प्लिमेंट करतो. आम्ही म्हणजे अदर दॅन इंडिया आम्ही लोकांनी आमचा एक अजून ब्रँड आहे ज्याचं नाव आहे ढेकर, जो की नॉन व्हेजिटेरियन ब्रँड. नॉन व्हेजिटेरियन महाराष्ट्रीयन. ढेकर. वाह! वाह! तर ढेकर बाय पूर्णब्रह्म याच्या अंडर आम्ही लोकं सहज महाराष्ट्रीयन फूड टेबलवर ठेवतोय आउटसाइड इंडिया. मग तिथे प्युअर व्हेजिटेरियन सुरुवातीला प्युअर व्हेजिटेरियन देतो. बेल्ट कसा आहे ते बघतो. तिथलं सॉईल आम्हाला काय सांगताय ते बघतो आणि मग डिसाईड करतो की नॉन-व्हेज इंट्रोड्यूस करायचं आहे, की नॉन-व्हेजचं फक्त क्लाउड किचन ठेवायचं. ओह! क्लाउड किचन. ओके. की मी जेव्हा महाराष्ट्रीयन रेस्टॉरंट, लार्जेस्ट महाराष्ट्रीयन रेस्टॉरंट चेन असं जेव्हा मी म्हणतेय ना, तेव्हा मला फक्त फक्त व्हेजिटेरियन नाही, तर मला अ, नॉन व्हेजिटेरियनचाही विचार करावाच लागेल. तर म्हणून आम्ही अ, ढेकर नावाचा ब्रँड ऑलरेडी रजिस्टर केला. आम्ही एम्स्टरडॅममध्ये त्याचं क्लाउड ऑन पण करणार होतो. पण अर्थात
आम्हाला खूप थँक केलं कोविडनी. आमचा बंगलोरमध्ये ढेकर चालू होतं सेपरेट. आता चालू आहे ढेकर कुठे? का नाही? ढेकर क्लाउडवर चालू आहे बंगलोरमध्ये. बंगलोरमध्ये. ओके. मग काय तांबडा, पांढरा वगैरे सगळं? सगळं. त्याचं किचनच वेगळं तिथे. कारण हां. तिथे ते सेग्रीगेशन खूपच हेवी आहे. इथे हं. तर म्हणजे आणखीन रेग्युलेशन्स आहेत. नॉन-व्हेज असेल हं. तर तुम्हाला वेगळ्या भट्ट्या, वेगळा एक्झॉस्ट, वेगळं सगळं करावं लागतं. रेग्युलेशन्सला कधीही तोडणार नाही. मानसिकतेला कधीही त्रास होऊ देणार नाही. मला स्वतःला मोदक आणि चिकन एका टेबलवर नाही आवडत. प्रिन्सिपली मला ते पटत नाही. पण जर एखादी मुलगी म्हणजे इन माय केस मी मुलगी मुद्दामून म्हणेल, तिला रगडा चांगला तांबडा रस्सा प्यायचा आहे आणि ते बिचारं बसलंय आपलं कढी पीत. तर दोन्ही ऑप्शन्स अवेलेबल पाहिजे. बरोबर आहे. करेक्ट. आज तू कढी पिऊन घे, तुझ्यासाठी मी पण कढी पिते. म्हणून तिने उगाचच सॅक्रिफाईस करावं. काही गरज नाहीये. तर पूर्णब्रह्म ते कंप्लीटनेस आहे. जेव्हा तुम्ही फूड इनटेक केल्यानंतर तुम्ही जेव्हा स्वतःला कंप्लीट फीलिंगमध्ये घेऊन जाता, वाह! काय अप्रतिम खाल्लंय मी आता. त्या स्टेटलाच पूर्णब्रह्म म्हणतात. तुम्ही म्हणजे नुसतं जेवण नाही मिळत पूर्ण ती ती फिलिंग मिळते. ती तृप्त झाल्याची जी भावना म्हणतो आपण. म्हणजे अगदी साधं आहे. तुम्ही रेस्टॉरंट चालू करताय, म्हणजे तेच टिपिकल गाणी चालू आहे, तेच टिपिकल फॉर्मॅट्स आहेत, त्याच टिपिकल प्लास्टिकच्या चेअर आणि त्याच टिपिकल फॉर्मॅटमध्ये लोकं बसले आहेत. तर तुम्ही फक्त एक फूड प्लेस तयार करताय, की जी फूड देते. पण जेव्हा तुम्ही एखादं रेस्टॉरंट म्हणता, की जे लक्षात राहिलं पाहिजे, तर लोकांना मेमरीज राहिल्या राहिल्या पाहिजे, की "अरे, तिथे गेल्यानंतर ना माझ्या बर्थडेला आठवण झालं यार, मला पुरणपोळी फ्री मिळाली." आणि तिथे गेल्यानंतर ते लेकरांना फार वेगळा मेनू देतात यार. काय मस्त आहे सगळं. आणि मग तेवढ्यासाठी ते लेकरं तिथे जेवायला येतात किंवा मला यू नो आई विथआऊट आय मीन आय नेव्हर ट्राईड धिस पंपकिन खीर बट पूर्णब्रह्म गिव्हस मी दॅट. आता गुळशेलं देतो ना. गुळशेलं, पंपकिन खीर त्याच्या भाषेत तिला पंपकिन खीर. आतमधले नागदिवाळीला बनवले जाणारे दिवे सुद्धा दिले जातात कणकेचे. त्याच्यासाठी ते मधला ब्राउन केक आहे. तो म्हणतो दॅट ब्राउन केक टेस्ट सो वेल. अरे केक खा लेका, तू खा ते ट्रेडिशनल खा. त्याला ब्राउन केक म्हण, त्याला पंपकिन खीर म्हण. आमच्यासाठी ते गुळ शेलन दिवे आहेत. आमचं ट्रेडिशन त्याच्या मागे आहे. आज ह्या पुण्याईने तुझं आयुष्य घडणार आहे. शेवटी आहे तर एकच सृष्टी ना, परमेश्वर एकच आहे. या पूर्ण ब्रह्मचं मला असं वाटतं ना, यू-एस-पी तुमचा मेनू आहे. हा मेनू कसा डेव्हलप झालाय? साधा हा मेनू डेव्हलप करायला मला 3 वर्ष लागली. ओके. आणि हा जगातला सगळ्यात मोठं व्हेजिटेरियन मेनू कार्ड आहे. याच्या आधी बहुधा पोलंडमध्ये एक देश आहे ज्याच्यात त्याच्याजवळ काहीतरी 1847 मेनू आयटम आहे. आमच्याजवळ 187 मेनू आयटम्स आहेत. नो रिपिटेशन 187. आणि रोज अवेलेबल आहेत. ओके. सगळे महाराष्ट्रीयन आहेत. एकही नॉन मराठी वाह! नाही. ओके. आता याच्यावरची खासियत सांगू. एखादी अन्नपूर्णा तिचं अन्न वाया जाऊ देत. पण रेस्टॉरंट इंडस्ट्री आहे. रोज फ्रेश फूड बनवायचंय. रोज सगळं व्यवस्थित. आता मी इतके सेंटर चालू करणार तर मला कंट्रोलिंग कायचं पाहिजे. तर आम्ही काय केलं, आम्ही महाराष्ट्रातल्या अनेक शहरांमध्ये ट्रॅव्हल केला. जिथे-जिथे मेन टेम्पल्स आहेत ना तिथे गेलो. जसं की पंढरपूरला गेलो, हं. दत्तगुरू म्हणजे गाणगापूरला गेलो. त्याच्यानंतर गजानन महाराजांच्या टेम्पलला गेलो, महालक्ष्मी टेम्पलला जाऊ. या सगळ्या टेम्पल्सला मी 3 वर्ष स्टडी करत होते. ॲक्चुअली पुट डाउन केलेलं आहे. तिथे गेली, त्या शहराची एक थीम असते. प्रत्येक शहराचं एक थीम असतं, एक फेस्टिव्हल फूड असतं. पण पंढरपूरमध्ये शेवयाची खीर ही कुठल्याही उत्सवाला केलीच जाते. मग रिझन काय आहे? तर ती सगळ्यात ईझी गो स्वीट अवेलेबल आहे. कारण इकॉनॉमिकली बॅकग्राऊंड तसा होता आधी. म्हणून ती स्वीट अवेलेबिलिटी तशी झाली. ओके. आणि तांदळाचं प्रिपरेशन जास्त होतं, कारण साउथ बरोबर. साइडला असते. मग तांदळामधनं निघणाऱ्या सगळ्या प्रकारांमध्ये ते लोकं मोडत गेले. मग तिथे रावण भात आहे. हं. इथलाच आहे. त्याच्यानंतर टिपिकल एक भाजी ते लोकं बनवतात. पत्ताकोबीची भाजी कधी पंढरपूरची खाऊन बघा. ते जे पत्ताकोबी. ओके. ताट तयार होतं ना, पंढरपूरच्या टेम्पलला जे दिलं जातं नैवेद्याचं ताट, त्याच्यात पत्ताकोबी बटाट्याची भाजी असते. ती कधी खाऊन बघा. ती आम्ही सहभोजनाची भाजी म्हणतो त्याला आणि फोडणीचं वरण असतं अप्रतिम करी लीव्हज टाकलेलं. तर असे सगळे मेनू मी लिहून काढले. प्रत्येक शहराचे, की इथे हे आहे, इथे हे आहे. नागपूरमध्ये वडा भात आहे. ठीक आहे. विदर्भ एक कन्सिडर केला तर तिथला आपल्याला हे घेता येईल. हे सगळे मेनू लिहीत असताना अन्नपूर्णेचं सायंटिफिक एव्हिडन्स पण हातात घेतला.
आता माझी आजी काय करायची मी तुम्हाला सांगते. ती आम्हाला मंडेला ना मॅक्सिमम सगळं व्हाईट खाऊ घालायची. रिझन हे नव्हतं की तिला व्हाईट बनवायचं. रिझन हे होतं की सोमवारला शिवाचा दिवस मानला जातो. शिवाला सगळं व्हाईट आवडतं. व्हाईट फुलं आवडतात, व्हाईट प्रिपरेशन आवडतं सगळं. मग आमच्याकडे दही-भात बनायचा सोमवारी. आता दही-भात तुम्ही साधा गरम भात लावा आणि मग दही-भात करा. तर तो इतका चांगला लागत नाही, जेवढा तुमचा आदल्या दिवशीचा जो भात उरलेला आहे, त्याचा दही-भात करून बघा. तो परफेक्ट बनतो. इतका छान हं. लागतो तो. तर हे सायन्स आहे. त्याच्यातला जो रिठा आहे, तो सेटल्ड होतो आणि रिठ्याला जेव्हा आपण दह्यासोबत मिक्स करतो, तेव्हा ते सेटल्ड टेस्ट बडला टेस्ट देत असतं. हे सायन्स बरोबर. आहे. मंगळवारला आमच्याकडे दुधीची भाजी आहे. दुधी आणि चणा आहे. कारण स्वामी समर्थांच्या टेम्पलला दुधी चण्याची भाजी आवडते, लसूण घातलेली. अच्छा. आता ही जी भाजी आहे, हा जो दुधी आहे, तो दुसऱ्या दिवशी आमच्या कामात येतोय. उरलेला दुधी, की आम्ही त्याची हे बनवतो, कोशिंबीर बनवतो. दुधीची दही घालून कोशिंबीर अप्रतिम होते. ओके. आता हे बुधवारचं झालं. बुधवारला पत्ताकोबीची भाजी आहे. तर गुरुवारला आमच्याकडे पचडी आहे पत्ताकोबीची. हां. हे काय होतं माहितीये का, की तुम्हाला फ्रेशचं जेवण बनवायचंच आहे. वरण-भात, भाजी-पोळी फ्रेश बनवायचंच आहे. पण तुम्हाला वापर करता आला. दुसऱ्या दिवशी ते ठेवून नाही द्यायचं. ते बॉटल गार्ड ठेवून नाही द्यायचं. जे कापलेलं नाहीये ते तिथे वापरायचं. हा जो प्रकार होता ना, यानी माझा मेनू खूपच सटीक झाला आणि शेफ लोकांना कंपल्सरी घरात स्वयंपाक केला तर रोज स्वयंपाक करावा लागतो. काहीही आदल्या दिवशीचं असंच वापरता नाहीये, की "अरे, ये बचा है ना, वही बेच देना" असं नाही करता. त्याला बनवावंच लागतं आणि रोटेशन एवढं आहे देवकृपेनी, की आम्हाला रोज प्रिपरेशन करावे लागतात. मग पुरण एखाद्या आईच्या हातचं पुरण 15 दिवस कसं काय टिकतं बा? म्हणजे नागपंचमीला किंवा तुमच्या गोंधळाष्टमीला केलेलं पुरण तुम्ही 15-15 दिवस पुढे नागदिवाळीपर्यंत खाता. याच्यामागचं रिझनच ते आहे, की त्याच्यामध्ये आलं घालावं लागतं. आलं हा नॅचरल इन्ग्रीडियंट आहे, जो तुमचं प्रिझर्व्हेशन करतोय. पुरणाला बुरशी नाही लागत. त्यातला स्वीटनेस, अगोड काहीच नाही होत. व्यवस्थित. तर ह्या सगळ्या सायंटिफिक एव्हिडन्सेसला, रिसर्चला घेऊन मेनू कार्ड तयार झालाय. वाह! आमच्या जवळ बालगोपाल सेक्शन, लहान लेकरांचा सेक्शन फक्त टेढा-मेढा आलू किंवा फ्रेंच फ्राईजच्या नावाखाली काहीतरी गचाळ खाऊ घालणे, याच्यापुरती नाहीये. तर आमचा अख्खा मेनू वेगळा आहे. तुम्ही मिसळपाव खाताय, त्यांनाही मिसळपाव देणार. तुम्ही वडापाव खाताय, त्यांनाही मिळणार. तुम्ही पुरणपोळी खाताय, त्यांनाही मिळणार. पण सगळं नॉन स्पायसी. सगळं त्यांना आवडणारं, सगळं त्यांच्या हिशोबाचं, त्यांच्या डिशेसमध्ये. तर त्यांनी जर संपवलं तर त्यांना स्टार मिळतो. आम्ही त्यांना सुपर हिरो, सुपर हिरोईनचा स्टार देतो आणि म्हणतो तुम्ही फार्मर फ्रेंड आहात भारताचे. हे सगळे टॅगिंग, हे सगळं इमोशनल कनेक्ट, हे सगळे प्रकार त्या मेनूमधनं आम्हाला सहज कॅल्क्युलेट होतात. काही उपजीविका करणारे लोकं येतात. आपल्या कुंडात पिवळे लोकं काही येतात. उचापतीमध्ये. तर राइट. ते लोकं आल्यानंतर ते म्हणतात, "ओह, यू नो माय डॉटर नो, शी डोंट ईट एनिथिंग अदर दॅन पास्ता, यू नो. डू यू हॅव एनिथिंग लाइक दॅट?" मग आम्ही म्हणतो, "आहे. वी डू हॅव पास्ता. वी डू हॅव." "You really? Pasta is Maharashtra?" "No, no, no. Pasta is not Maharashtrian dish, but we have varanfळ, which is a protein-युक्त pasta of different shapes." ते वरणफळ त्याला खाऊ घातलं की ते खुश, ते हाताने खाताय चांगलं रगड. तुम्हाला सांगता आलं पाहिजे. त्यांची प्रेमाची भाषा तुम्हाला बोलता आली पाहिजे आणि मग ते मेनू कार्ड असं सहज फिरतं. हे वाह! जगातलं सगळ्यात मोठं मेनू कार्ड आहे. वाह! सगळ्यात मोठं. खूप मोठे ऑप्शन्स आहेत त्याचे. आम्हाला ह्याची समरी तयार करावी लागते माहिती जसं चला. फ्रायडेला ना, आपण कमी खायला पाहिजे. शुक्रवार आहे तो. तर इट अल्वेज डिस्टर्ब युअर टमी. हं. सायंटिफिक जर रिझन बघितलं तर शुक्रवारला कमी खावं म्हणतात. म्हणून शुक्रवारचे उपास खूप होते. वैभव लक्ष्मी, शुक्रवार, माता संतोषी, अलाना-पलाना ठिकाणं खूप शुक्रवारचे उपास होतात. तर कमी खावं म्हणतात शुक्रवारी. म्हणून आमच्याकडे सगळं प्रिपरेशन मुगाचं आहे. मुगाची खिचडी आहे, श्री बालाजी थाली आहे.
आणि त्याच्यात आम्ही पंकीनची खीर देतोय. गुळशेला वाह! देतो आहे. त्यानंतर मुगाचाच शिरा दिला जातो. मुगाचे वडे खाऊ घातले जातात. उसळ मुगाची असते. सो असं खूप विचार करून तयार केलेला हा मेनू कार्ड आहे. आणि फार आजचा विचार नाही, आजपासनं पुढचे 50 वर्ष, 100 वर्षांचा विचार आहे त्याचा. फारच म्हणजे सस्टेनेबल आणि लाँग टर्म आणि ॲट द सेम टाईम पोषक, पूरक असा तो मेनू आहे. फारच छान. आपल्या प्रेक्षकांपैकी ताई जर कोणी इंटरेस्टेड असेल, राइट? एक इथे लोकेशन काढायसाठी अमेरिकेमध्ये. तर त्यांनी कसं तुमच्या संपर्कात यायला पाहिजे? काही फॉर्म वगैरे आहेत, काही कॉन्टॅक्ट म्हणजे हे कसं बघा, करायला पाहिजे त्यांनी? आमचा एक WhatsApp नंबर आहे किंवा एक नंबर आहे 9741399190. या नंबरला डायरेक्ट WhatsApp टाका. आम्ही लोकं तुमचा पूर्ण ब्रह्मचा सेटअप फुल करून देतोय. वाह! मग तो अमेरिकेतला असो, तो नेदरलँड्समधला असो, का तो अंटार्क्टिकाच्या अजून जवळपासचा असो. माझं काय म्हणणं आहे, मार्सवर उद्याला पूर्णब्रह्म चालू करायची वेळ आली आणि तिथल्या ॲस्ट्रोनॉट्सला साबुदाणा खिचडी खायची आहे, तर करता आलं पाहिजे. आहेतच की तिथे जमिनी विकत घेणारे काही लोकं. विचारू त्यांना, द्या म्हणून रेंटवर. जोक सपाट. पूर्णब्रह्म त्या सगळ्या ठिकाणी चालू करण्याचा मनसुबे घेऊन आम्ही वॉरियर्ससारखे उभे आहोत. जिथे-जिथे याची आवश्यकता आहे. क्वालिफाईड फ्रँचायझी ओनर्सच फ्रँचायझी घेऊ शकतील. क्वालिफाईड नॉट इन सेन्स ऑफ ओन्ली युअर इकॉनॉमिकल बॅकग्राऊंड, बट युअर ॲटिट्यूड टुवर्ड्स द बिझनेस. युअर ॲटिट्यूड टुवर्ड्स महाराष्ट्रीयन फूड. युअर ॲप्टिट्यूड टुवर्ड्स महाराष्ट्रीयन खाद्यसंस्कृती. हे बरोबर. पण खूप महत्वाचं राहील. आणि ते आम्हाला बोलण्यात कळतं. WhatsAppला पहिला एक पी-डी-एफ फाईल येतो. त्याच्यात 80-20चं डिस्ट्रिब्युशन सांगितलं जातं. फ्रँचायझी फी सांगितली जाते. अग्रीमेंट फ्रँचायझी फी दिल्याशिवाय पुढच्या कुठल्याही स्टेज कव्हर होत नाहीत. दुसरी स्टेप असते लोकेशन फायनलायझेशन, आयडेंटिफिकेशन, फिजिबिलिटी स्टडी, आमचा ट्रॅव्हल, त्याच्यामध्ये फूड टेस्टिंग, सॉइल टेस्टिंग, वॉटर टेस्टिंग या तिन्ही चारही गोष्टी होतात. ते झालं की ॲक्चुअल बँक अकाउंट्स ओपन होतात. कंपनीचे रजिस्ट्रेशन्स होतात. कारण त्यांची कंपनी फॉर्म झालेली आहे, नाही आहे आणि अग्रीमेंट त्याच्यानंतर साइन केले जातात आणि मग समोर सरकलं जातं. पूर्ण एकंदरीत प्रोसेसला तुमच्या मते किती दिवस लागू शकतात? 3 महिने. 3 महिने. 3 महिन्यात जागा फायनल होऊन सेट झालेली असते. खूप झालं ते. कुठलीच गोष्ट घाईनी करायची नसते. जागा घेतल्यानंतर रिस्ट्रक्चरिंग, आमचा तिथला तुम्हाला मिळणारा हात, या सगळ्या गोष्टी अलाईन व्हायला 3 महिने मिनिमम. घाई नाही करायची. जर आम्ही म्हणतोय, की आम्हाला इथे 6 भट्ट्या पाहिजे आहेत, तर मग तुम्ही त्या 4 वर नाही अडू शकत. बरोबर आहे. मग आम्ही रिस्पॉन्सिबिलिटी नाही घेणार. बरोबर. मी तुम्हाला म्हणते, की पोळी लाटायला मला मशीन लागेल, आपण माणसं ठेवणार नाही. तर आपण मशीन घ्यायची. कुठून घ्यायची, कशी तुमच्यापर्यंत पोहोचेल, सगळं आम्ही सांगणार. पॉइंट हिअर इज वी डोंट रूल, वी कनेक्ट. वी डोंट कंट्रोल, वी ट्राय टू कम्फर्ट द पर्सन. बिकॉज यू डोंट हॅव एनी आयडिया, वी डू हॅव. आणि तो म्हणजे मला तरी असं वाटतं, की तो फार मोठा ॲडव्हांटेज आहे. जो कोणी हे रेड विचार करत कार्पेट असेल हे रेड कार्पेट आहे त्याच्यासाठी, की लायसन्सेस किती लागतात, नको काळजी करू. लावले आहेत सगळ्या लाईन्स. येणार सगळे लाईन्स. अरे बरोबर आहे. Uber Eats, DoorDash लागलेत का सगळं चालणार. बॅक एंड टीम सगळे कामं करत राहतात. मग तिथे डेस्कटॉप घ्यायचा का, की इथलं वालं सिस्टम नाही, डेस्कटॉप घ्यायचा. आमचे बिलिंग सिस्टम आमचे आहेत. मग तिथला कॅमेरा कसा, आम्ही आम्ही पण एक माणूस बसवलेला आहे कॅमेरा, फक्त कॅमेरा चेक करत बसतो. सगळ्या सेंटर्सचा. त्याचं तेच काम आहे. सगळ्यांनी युनिफॉर्म घातले का? सगळ्यांचं ग्रुप हे झालेत की नाही, कॉल झालेत की नाही? सगळ्यांचं व्यवस्थित सगळं चालू आहे ना? कोणी चकलच करत बसलं तर नाही. लगेच ते रेकॉर्ड होतं, लगेच येतं ग्रुपला. लोकली त्यांना ते मॅनेज करू त्यांचं द्यायचे त्यांना त्यांच्या ह्याच्यात. मॅनेज करू दे. एखाद्याने खूप चांगलं काम केलं, तर तेही कळतं. तरी काय एकटा सांभाळतोय यार एवढा मोठा ग्रुप. मग पूर्ण टीमचं अप्रिसिएशन होतं. कारण ते टीम वर्क असतं. असे सो तुमचे हे असतात का, की कधी-कधी असतात मोठ्या कंपन्यांचे बघा, बेस्ट फ्रँचायझी ऑफ द इयर अवॉर्ड वगैरे असं काहीतरी असतं. आम्ही ते बेस्ट बेस्ट 50 लोकेशन 50 सेंटर्स चालू झाल्यानंतर करणार आहे. ते आहे, इन प्लेसला आहे. आत्ता आपले कुठे-कुठे सेंटर्स आहेत ताई? महाराष्ट्रामध्ये तर डेफिनेटली आहे. महाराष्ट्रामध्ये आहे कर्नाटक मुंबई, ठाणे, कल्याण, हिंजवडी, खराडी, संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर आणि बंगलोर, पर्थ
आता मेलबर्न, सिडनी, ॲडिलेड, यूएसमधनं काही आलं तर तिथे आणि नेदरलँड्स. वाह! युरोप कॉन्टिनेंट कव्हर झालाय. नॉर्थ अमेरिका कव्हर झालाय, एशिया कव्हर झालाय आणि ऑस्ट्रेलिया पण कव्हर झालाय. आफ्रिका राहिलाय. आफ्रिकेतही टाकू आता लवकरच. हां, लवकर, लवकर, लवकर. नाही मला आधी रशियामध्ये करायचंय. कारण रशियामध्ये का? तिथे मराठी मुलं मेडिकलच्या शिक्षणासाठी जातात. हो, फार जातात आपली पोरं जर्मनीमध्ये मेडिकल. पण खूप सारी मुलं आहेत, महाराष्ट्रीयन पोरं. तर मला तिथे जर्मनीमध्ये आणि रशियामध्ये डेफिनेटली आधी सेंटर्स चालू करायचे आहेत. आणि तुम्हाला उभं राहता आलं पाहिजे स्ट्राँगली. तुम्हाला सांगता आलं पाहिजे, की मी पावभाजी नाही विकत. म्हणजे बाहेर आत चुलीवरचे जेवण, महाराष्ट्रीयन अस्सल मराठी जेवणाचा आस्वाद आणि आतमध्ये पनीर तडका. मला हे कॉम्बिनेशनच कधी पटलं नाही. लिही ना, की फॅमिली रेस्टॉरंट, मिक्स व्हेजिटेरियन रेस्टॉरंट, मिक्स तुझी. लिही ना, घाबरतो काय आहेस? इट इस ओके. ते तुझं डिसिजन आहे. तुला पनीर विकायचं पनीर विक, तुला इडल्या विकायच्या इडल्या विक, तुला चुलीवरचं भाकर तिथं विकायची विक, ते तुझं डिसिजन. पण बाहेर महाराष्ट्रीयन जाऊन आतमध्ये धिंगाणे करू. हो, कारण कुठल्याच जमातीत पनीर महाराष्ट्रात येणार नाही. शक्यच नाही. जयंतीताईंची सुख किंवा हॅपीनेस याची व्याख्या काय? जेव्हा रेस्टॉरंटमध्ये एका टेबलवर एक आबा बसलेले आहेत आणि ते बोलवून तुला म्हणतात, की "इकडे ये गं पोरी" आणि पाठीवर थाप देतात आणि म्हणतात, "शाबाश." अक्षरशः आईची आठवण आठवते. आणि मग आपल्या वॉलेटमधला आईचा फोटो दाखवतात आणि तो फोटो आणि तुमचा चेहरा ऑलमोस्ट मिळता-जुळता असतो आणि त्या पूर्ण वातावरणामध्ये तुम्ही कुठेतरी त्याला त्याच्या त्या बॅक ऑफ मेमरीजमध्ये सोडून येता आणि तिथनं अलगद वापस आणता, हे सांगायला, की मी तुमच्या मुलीचा तो क्षण इतका सुखदायी आहे, इतका सुखदायी. जेव्हा एखादं लहान लेकरू इन्फंट आमच्याकडे भाताची पेज खातं, ते असं बबड्या याने स्माईल करतं. कारण त्याला त्या तुपाचा आस्वाद घेताना त्याच्या जठराग्नीला मिळालेलं समाधान त्याच्या चेहऱ्यावर झळकतं आणि तो इतका खळखळून हसायला लागतो. ते सुख आहे. जेव्हा एखादी 55 वर्षाची आई तिचं औक्षण करून तिला पुरणपोळी खाऊ घालताना मला हे विचारते, वयाच्या 10व्या वर्षी आई गेली. घरातली मोठी म्हणून मीच ताई झाली. लग्न होऊन मोठी सून म्हणून आली. सासू-सासरेबडे सगळं सांभाळत-सांभाळत सगळ्यांचे औक्षण करता-करता माझंच औक्षण मी विसरली. 10व्या वर्षानंतर 55व्या वर्षाच्या वाढदिवसाला तुझ्या आजचं हे औक्षण आईच्या औक्षणापेक्षा कमी नाही बेटा. म्हणून ती खांद्यावर रडते आणि मग पुरणपोळीचा घास पोटात जातो. याच्यासारखं सुख वाह! अनेक ठिकाणी त्या लहान पोरी खांद्यावर डोकं ठेवून जेव्हा रडतात, हे सांगत कुठेतरी वहिनीला विसरलो होतो. ती वहिनी आज परत मिळाली. तेव्हा कुठेतरी या जेवणाने आम्ही कनेक्ट झालो. हे जेवण नाही देतंय लोकं. बरं आतमध्ये एकदम स्टँडर्ड एस-ओ-पीनी स्वयंपाक बनतोय. पण तो सर्व्ह होताना ज्या आत्मीयतेने, ज्या मातृत्वाच्या विचारांनी सर्व्ह होतोय, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये अमृताची गोडी आहे, हे कळतं. आणि मग तो सुखावह क्षण तुम्ही सहज अनुभवून जाता. मग तो कधी फोनवरच्या WhatsApp मेसेजमुळे येतो, तो कधी एखाद्या कॉलमुळे असतो, कधी एखाद्या सेंटरला तुम्ही जस्ट व्हिजिट करायला जाताय तेव्हा येतो. मनं खराब नसतात. माणूस खराब कधीच नसतो. सिच्युएशन खराब असते. म्हणून त्याची वागणूक बदलते. आणि तो खराब नाही हो. त्याच्या आजूबाजूचं वातावरण चांगलं केलं, की तोही चांगला आहे. खाऊ तर घाला. पैसा घ्यायचाच आहे. मी माझ्या नवऱ्याला सुद्धा सोडत नाही. त्याला सुद्धा पैसे भरावे लागतात. कारण बिझनेस आहे. 5 टाकल्यात 15 काढायचे. हे आहेच. प्लॅनिंग करावंच लागेल. विदाऊट प्लॅनिंग काहीही होत नाही. करेक्ट. तरच तर एक्झिक्युशन्स नीट होतील ना. तरच तर जगाच्या प्लेटवर मराठी फूडला ठेवता येईल. नाहीतर काय आज चालू झाले, उद्या बंद. बरोबर आहे. प्रॉफिटेबिलिटीच्या मागे नसतं जायचं.
प्रॉफिटेबिलिटीला सस्टेनेबल मोडमध्ये आणायचं. त्याच्यासाठी पेशन्स आणि थॉट प्रोसेस दोन्ही चांगलं पाहिजे. मग संध्याकाळचा दिवा पर्थमध्ये, "अरे यार इधर का फायरवर्क चालू हो जाएगा क्या?" या ते काय स्प्रिंकलर हं. चालू होतील का याचा विचार स्प्रिंकलर. करायचा नसतो. दिवा लावायचाच. रामरक्षा म्हणायचीच असते. मग ते घर असो वा पूर्ण. वाह! फारच छान. जयंतीताई, एकदम भारी. आपल्या गप्पा मस्त रंगल्या. तुम्ही एकदम मनमोकळा तुमचे सगळे विचार मांडले, शेअर केले आमच्यासोबत. थँक यू सो मच. लवकरच आम्हाला जे सुख तुम्ही सांगितलं आधीच्या त्या प्रश्नामध्ये, ते सुख आम्हाला अमेरिकेत सुद्धा अनुभवायला मिळेल अशी माझी अपेक्षा आहे. आणि प्रयत्न अशी तर ह्याच. येस. मित्रांनो, जयंती त्यांनी जो नंबर दिला होता तो मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये टाकणारच आहे. त्याच्यामुळे प्लीज तुम्हाला जर इंटरेस्ट असेल ह्या अपॉर्च्युनिटीमध्ये, याच्यासारखी संधी नाही. आपला मराठमोळा ब्रँड जागतिक लेव्हलवर पोहोचण्याचं काम आपल्याच लोकांच्या सहभागाने, सहकार्याने होणार आहे. त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी डेफिनेटली जयंतीताईंच्या ह्या प्रवासात आपल्याकडून जे होऊ शकतं त्याचा हातभार लावलाच पाहिजे. आणि मला काहीही शंका नाहीये ताई, की लवकरच नॉर्थ अमेरिकेमध्ये पण नक्की, पूर्णब्रह्माचा झेंडा फडकणार आहे. नक्की. ॲब्सोल्युटली विथ युअर हेल्प दादा नक्कीच आम्ही म्हणजे अमेरिकन भाऊचा पॉडकास्ट अनेक अमेरिकन्स आणि इंडियन अमेरिकन्स सगळेजण बघू आणि ह्याच्यामध्ये इंटरेस्टेड लोकांनी हातभार लावण्याची गरज आहे. अ, मी जस्ट जायच्या आधी तुम्हाला फक्त एक क्वेशन तुमच्या सगळ्या आपल्या सगळ्या प्रेक्षकांना विचारायचेच आहे. किती किती पिझ्झाचे ब्रँड माहिती आहेत? डॉमिनोज, बेसिक पिझ्झा हट, डॉमिनोज पिझ्झा. खूप झालं. पापा ते जोस. लाल ते पापा या जॉन्स. पिझ्झा कुठला आहे? इटलीचा, विकतं कोण आहे? अमेरिकन, खातं कोण आहे? भारतीय. माझं काय म्हणणं आहे, इंटरनल कॉम्पिटिशन न ठेवता जर आपण एक म्हणून उभे राहिलो, तर आपण जगाच्या प्लेटवर ॲक्चुअल महाराष्ट्रीयन फूड ठेवू शकतो. ऑथेंटिक नक्की. प्रॉफिटेबिलिटी हा बिझनेसचा पहिला स्टेप राहीलच. माझं म्हणणं आहे सगळेजण लेट्स होल्ड अ हँड अँड ग्रो टुगेदर. जर माझा फेस विकला जातोय तर विका. जर मराठी फूड विकलं जातंय तर विका. जर त्याची प्रोसेस सेट आहे, तर ती घ्या, त्याचा उपयोग करा. उगाच स्वतःची प्रोसेस, स्वतःचं सगळं, स्वतःचा केक वॉक आहे. वाह! मित्रांनो, मला तरी वाटतंय, की याच्यासारखी सुवर्ण संधी तुम्हाला मिळणार नाही. एक आपला चांगला ब्रँड आपण अमेरिकेत एस्टॅब्लिश करू शकतो ह्या संधीच्या मार्फत. त्याच्यामुळे प्लीज, प्लीज, प्लीज त्या नंबरवर नक्की तुम्ही जयंतीताईंना कॉन्टॅक्ट करा. त्यांच्या टीमशी संपर्क साधा आणि मग पुढची प्रोसेस डेफिनेटली त्यांची टीम तुमच्यासोबत डिस्कस करेलच. वाह! ताई, पुन्हा एकदा तुमचे मनःपूर्वक आभार आणि अभिनंदन ऑस्ट्रेलियामधल्या नवीन लोकेशनसाठी. आणि जसं सांगितलं, आम्हाला लवकरात लवकर अमेरिकेत या, आम्हाला भेट द्या आणि एक ब्रँच नक्की. इथे होऊन जाऊ दे. आपला लवकर. मराठमोळा मेनू इथे पण आम्हाला मिळाला पाहिजे. आम्हाला पण ते सुख अनुभवता यायला पाहिजे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोच तर वाजव रे! वाजव रे!